नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे पाणी टंचाई, दुर्गेवाडी ग्रामस्थांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन. कुंभोज तालुका हातकणंगले दुर्गेवाडी या धरणग्रस्त गावातील नागरिकांना गेल्या 10 दिवसापासून पाण्याचा गंभीर तुटवडा सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू असताना ठेकेदाराने निष्काळजीपणे मुख्य जलवाहिनी फोडल्याने संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा कोलमडला आहे. ग्रामपंचायतीकडून वारंवार सूचना देऊनही ठेकेदाराने काम सुरू ठेवलं. परिणामी पेयजल योजनेच्या मुख्य व उपशाखा पाईपलाईन तुटल्या असून वसाहत क्रमांक 1 आणि 2 मधील सुमारे 700 कुटुंबावर पाण्याचे संकट कोसळलं आहे. शाळा, दवाखाना, धान्य दुकान, दूध संकलन केंद्र यासारख्या सुविधा असलेल्या दुर्गेवाडीतील दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. लहान मुले, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच जनावरेही तहानलेली आहेत. धरणग्रस्त असूनही आम्हालाच पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर गावातील सुमारे 500 महिला व पुरुषांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. पाईपलाईनची तातडीने दुरुस्ती करून पाणीपुरवठा पुन्हा सुरू करावा आणि पुढील प्रकल्प काम पाईपलाईन व रस्ते वाचवून करावेत, अशी मागणी करण्यात आली. आमदार अशोकराव माने यांनीही दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्येचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले. निवेदनावेळी सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवा नेते विश्वजित माने, सचिन घोलप, सुनील पाटील, मारुती पाटील यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्र कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंढे. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.